फक्त आश्वासन नकोत, नागरिकांना दिलासा द्या. प्रभाग 18च्या प्रश्नावर नगरसेविका ज्योतिताई शिंदे यांचा पालिकेत घणाघात. पंढरपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेक विकास कामांवर चर्चा झाली. मात्र प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर नगरसेविका ज्योतिताई अशोक शिंदे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेची विशेष चर्चा रंगली. माजी नगरसेवक वामनतात्या बंदपट्टे व समाजसेवक अशोक उर्फ पिंटू शिंदे यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेल्या ज्योतिताई शिंदे यांनी सभागृहात प्रशासनाला थेट जाब विचारला. त्या म्हणाल्या की भगवान नगर हा सकल भाग असल्यानं अनेक पावसात नागरिकांच्या घरात पाणी शिरते. गुरुदेव नगर परिसरात यमाई तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतरही अनेक घरांमध्ये पाणी घुसते. प्रत्येक वर्षी नागरिकांना त्याच समस्येला सामोरं जावं लागतं. आता केवळ पाहणी आणि आश्वासनांनी चालणार नाही, तर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. याचबरोबर त्यांनी राऊतमळा आणि श्री स्वामी समर्थ नगर परिसरातील अर्धवट अवस्थेत असलेल्या ड्रेनेज लाईनचे काम तातडीनं पूर्ण करण्यात यावे अशीही आग्रही मागणी केली. या भागातील नागरिकांना अपूर्ण ड्रेनेज कामामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचं त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यांनी प्रशासनाला पावसाच्या पाण्याचा निचरा, जलनिस्सारण व्यवस्था आणि पूर नियंत्रणासाठी तातडीनं नियोजन करण्याची मागणी केली आहे. तसेच नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेचं नुकसान टाळण्यासाठी संबंधित विभागांनी वेळ न दवडता कामाला लागावे असंही त्यांनी स्पष्ट केलं. सभागृहात ज्योतिताई शिंदे यांनी मांडलेल्या या परखड भूमिकेचे अनेक सदस्यांनी स्वागत केले. प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांना त्यांनी प्रभावीपणे वाचा फोडल्याची चर्चा सभागृहाबाहेरही सुरू होती. भगवान नगर, गुरुदेव नगर, राऊतमळा आणि स्वामी समर्थ नगर परिसरातील प्रश्नांवर त्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.